आपल्यासोबत युगेंद्र पवार आहेत। आज ते बारामतीमध्ये कार्यालयात आले। सर, काय सांगाल, आज बारामती येथील कार्यालयात आहे, काय कार्यकर्त्यांच्या भावना आहेत? कार्यकर्त्यांमध्ये उत्साह खूप आहे आणि माझे इथं खरं तर मित्र खूप आहेत, जुने सहकारी खूप आहेत, कार्यकर्ते खूप आहेत आणि मी इथं आल्यामुळं त्यांच्यामध्ये उत्साह खूप वाढला आहे। साहेबांनी आणि ताईंनी आज आपलं कौतुक केलेलं आहे। साहेबांनी कोल्हापूरमध्ये कौतुक केले तर ताईंनी दौंडमध्ये कौतुक केले, तर काय सांगाल या संदर्भात? आनंद वाटतो, चांगलं वाटतं। ताईंचं सदस्यत्व बऱ्याच वेळा संसदपटू हा पुरस्कार भेटलेला आहे, तर आपल्याला बारामतीला खासदार चांगला भेटलेला आहे। या संदर्भात खासदार संदर्भात काय सांगाल तुम्ही? नाही, ते खूप चांगले खासदार आहेत आणि बारामतीचं नशीब आहे खरं तर की आपल्याला असला खासदार मिळाला आहे की जे एवढे अभ्यासू आणि मुद्देसूद ते प्रश्न पार्लिमेंटमध्ये संसदेत मांडतात, हे आपलं चांगलं नशीब आहे। अजित पवार यांनी सभेमध्ये सांगितलं होतं की मला कुटुंबातून एकटं पाडलं जातं आहे, त्यामुळं मला बारामतीकरांनी साथ द्यावी। आणि आज काय वाटतं या मुद्द्याकडे आपण कसं बघतो? नाही, मला नाही वाटत त्यांना एकटं पाडलं जात आहे। मला वाटतंय की राजकारण आपण वेगळं ठेवलं पाहिजे आणि कुटुंब वेगळं असलं पाहिजे। सर, राजकारणात यायला आपल्याला तळागाळात येण्यासाठी संधी हवी का? वरिष्ठांनी संधी दिली तर आपली पुढील भूमिका आहे राजकारणात कशी असते? आजपर्यंत आपण व्यवसायात राहिला तर राजकारणात बघू ना, जर संधी दिली तर बघू, आत्ता त्याच्यावर काय भाष्य करणं बरोबर राहणार नाही। संधी जर दिली तर बघू। उद्यापासून अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार, पार्थ पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार चालू करणार आहेत, तर आपण उद्यापासून प्रचारामध्ये असणार आहात? उद्यापासून नाही आहे, पण येणाऱ्या काळात एखाद्या वेळेस असेल। कोणाची बाजू, म्हणजे आतापर्यंत आपण अशी भूमिका स्पष्ट केली? साहेब सांगतील तसं। हे होते युगेंद्र पवार। तर बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचं काम अतिशय चांगलं आहे अशी त्यांनी भावना मांडलेली आहे आणि येणाऱ्या काळात लोकसभेमध्ये शरद पवार सांगतील त्यांचंच मी काम करणार अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसट, दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।